श्री स्वामी समर्थ. निस्सीम भक्त असतो जो प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि मनापासून ईश्वर भक्ती करतो, त्याला भगवंताचे शुभाशीर्वाद मिळतातच. जे दिखाऊपणा करतात, अभिमान बाळगतात, त्यांना हे भगवंताची कृपा लाभते. मात्र दोन्हीमधील मूलभूत फरक म्हणजे पहिल्या प्रकारातील मंडळींना मिळणारा भगवंताचा आशीर्वाद हा शाश्वत असतो, तर दुसऱ्या प्रकारातील मंडळींना लाभणारी कृपा शाश्वत असेलच असे नाही. त्यामुळे केवळ ईश्वर भक्ती, उपासना, नामस्मरण करत राहते सोयीस्कर ठरते. कर्मण्येवेधिकारस्ते मा फलेषु कदाचन ही गीतेची शिकवण लक्षात ठेवून मार्गक्रमण करत राहावे. अशाच अर्थाची एक शिकवण श्री स्वामी समर्थ महाराजांनी एका घटनेतून दिली. नेमके काय घडले ते आज आपण जाणून घेऊया. एक जोशीबुवा गडगंज श्रीमंत होते. आपल्या श्रीमंतीचा त्यांना अतिशय अभिमान होता. तात्या वैद्य नावाचा एक गृहस्थ त्यांच्या गडी म्हणून राबत होता. जोशीबुवांकडून त्यांनी कर्ज घेतले होते, मात्र ते फेडू शकत नव्हते. 2 वेळचे अन्न मिळण्याचीही भ्रांत होती त्यांची. जोशीबुवा स्वामींना आपल्या घरी नैवेद्य ग्रहण करायला या असे आमंत्रण देतात, परंतु स्वामी त्याला म्हणतात की पैशाची श्रीमंती आहे, पण मनाची नाही. जा आधी मनाची श्रीमंती घेऊन ये. जोशीबुवा माघारी फिरतात, पण तेवढ्यात सुंदराबाई त्यांना अडवतात आणि स्वामींना तुमच्या घरी घेऊन येईन असे आश्वासन देतात. सुंदराबाई त्याचा मोबदला म्हणून सोन्याच्या मोहरा मिळतात. सुंदराबाई स्वामींना जोशीबुवाकडे जाण्याबाबत विनवणी करते. स्वामींना सुंदराबाईंची कृती जाणून असतात, तरीही ते होकार देतात. तात्याला जेव्हा हे कळते, तेव्हा तो जोशीबुवांना आपल्यालाही स्वामींना घरी बोलवायची इच्छा आहे असे सांगतो. त्यासाठी काही पैसे मागतो. अरे, स्वतःला 2 वेळच्या अन्नाची भ्रांत आहे आणि स्वामींना काय बोलणार असा जोरात ओरडतो, डाफरतो. तात्या निराश होतात आणि घरी निघून जातात. दुसऱ्या दिवशी स्वामी जोशीबुवांकडे येतात. जोशीबुवा स्वामींना नेसायला महागडे पितांबर देतात. त्यांची यथासांग आदरातिथ्य करतात. स्वामी जाताना आपले महागडे पितांबर घेऊन जाणार नाही ना अशी शंका त्याच्या मनात येते. त्यामुळे स्वामी क्रोधित होतात. नैवेद्य ग्रहण न करताच परततात. जोशीबुवा स्वामींची क्षमा मागतात. अरे, ऐश्वर्यात लोळून तुझे मन मलिन झाले आहे. अरे, तुला काय वाटले, नैवेद्य ग्रहण करून आम्ही तो पितांबर घेऊन जाणार असा सवाल करत स्वामी तिथून निघून जातात. इकडे तात्या घरात असलेल्या देवघरात असलेली एकमेव मूर्ती विकून मिळणाऱ्या रकमेतून स्वामींचे आदरातिथ्य करण्याचे ठरवतात. तो ती मूर्ती उचलतो आणि आपल्या पत्नीला म्हणतो की स्वामी असताना मूर्तीचा विचार कशाला करायचा. देवघर बाजूला उचलून ठेवतो असे म्हणून ती बाजूला करणार इतक्यात तेथे त्याला सुवर्ण मोहरांची पिशवी सापडते. तो एकदम स्तिमित होतो. स्वामींचे आदरातिथ्य करून शिल्लक उरलेली रक्कम आपण स्वामींनाच अर्पण करू असा विचार तो करतो. तेवढ्यात तात्या बाहेर जाऊन पाहतो तर काय, खुद्द स्वामी बाळप्पासोबत त्यांच्या घरी येतात. तो पत्नीसह स्वामीचरणी नतमस्तक होतो. तात्या स्वामीचे यथासांग आदरातिथ्य करतो. स्वामी म्हणतात की अरे, हा सर्व सोहळा तुम्हा भक्तासाठी असतो. भगवंताला पाहिजे असते ती फक्त भक्ताची खरी हृदयापासून केलेली भक्ती. तुला जर आम्हाला काय द्यायचे असेल तर आम्हाला तांदळाच्या कण्या दे. तात्याची पत्नी स्वामींना तांदळाच्या कण्याची खीर देते. स्वामी आनंदाने खीर ग्रहण करतात. स्वामी म्हणतात की अरे, युग कोणतेही असो, भगवंताला सुदामाचेच पोहे आवडतात. देवाला मनापासून प्रार्थना केल्यावर
देव प्रसन्न होतोच. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. यातून आपल्याला भरपूर शिकायला मिळते.